सगळ्यांना नमस्कार. मी पहिल्यांदाच काम करते आहे सर. मी पण याआधी काहीच केलेलं नव्हतं आणि मी मुळातली विदर्भातली आहे, वर्धा जिल्ह्याची आहे. सो पुण्यात मी माझं शिक्षण ग्रॅज्युएशन करायसाठी आली होती आणि कॉलेज सुरू असतानाच सरांची टीम, सगळे फर्ग्युसन कॉलेजमधल्या माझ्या रूममेट्स होत्या आणि तिथे ते शोधत होते. सो खूप मोठा कोइन्सिडन्स आहे हा, की ते माझ्या मैत्रिणींशी बोलले, माझ्या रूममेट्सशी बोलले आणि त्यांनी म्हणजे माझ्यापर्यंत सरांचा नंबर आणला. तुम्ही तो नंबर वगैरे पाठवला, फोटो पाठवला माझा आणि मग मला ऑफिसमधनं कॉल आला. त्यानंतर मग लूक टेस्ट झाले, ऑडिशन झाले आणि 1-1.5 महिन्यांनी कळलं की माझं कास्टिंग झालं आहे. तर सिनेमाविषयी म्हणजे सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. कधी थिएटर किंवा ऑडिशन्स किंवा असे कुठलीच म्हणजे आपण कधीतरी आयुष्यात चित्रपट करू किंवा नायिका होता येईल मला, हा पण मी विचार केलाच नव्हता. आणि पण जेव्हा मला हे कळलं की ख्वाडाचे डिरेक्टर आहेत, मी उद्या भाऊराव कराडेंना भेटायला जाणार आहे, ती गोष्ट माझ्यासाठी होती की काहीतरी मोठं झालं आहे आयुष्यात आणि नशिबाने काहीतरी चालत येतं तुमच्यापर्यंत, असं मला ती संधी मिळाली आहे. अनुभव खूप सुंदर होता सर, कारण खूप वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या मला. गाण्यामध्ये मी ट्रॅक्टर चालवला आहे, त्यानंतर भाकरी करायला शिकली आहे आणि आम्ही आमचं वर्कशॉप सुरू होतं तेव्हा ते शेणाने सारवणं आणि त्या भाकरी करणं वगैरे. सो या खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या, जगायला मिळाल्या आणि ते जगताना असं वाटलं की हे कधी मी परत आयुष्यात केलं असतं. पण तो सिनेमा आला आणि हे सगळं करायला मिळालं, सो खूप आनंद आहे. आणि ॲक्टिंगविषयी तर होतंच खूप टेन्शन की मला जमणार आहे का, येणार आहे का, पण सगळं सरांनीच करून घेतलं असं मी म्हणेन. नमस्कार, मी शीतल पाटील. तसं पाहायला गेलं तर हा माझा दुसरा चित्रपट आहे भाऊसरांसोबत. याआधी मी बबनमध्ये त्यांच्यासोबत काम केलं आहे. बबनमध्ये मी एक नृत्यांगना म्हणून समोर आली आहे आणि आता मी एक ॲक्टर म्हणून तुमच्यासमोर प्रदर्शित होती आहे TDMमधून. आणि थँक्स टू भाऊराव सर की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. माझा TDMचा प्रवास, जेव्हा मला सरांचा फोन आला की तू असं एक कॅरेक्टर करतेस, तेव्हा मी त्यांना ताबडतोब हो म्हणाले होते की ठीक आहे सर, मी करायला रेडी आहे. तर मी त्यांना विचारलं की काय कॅरेक्टर आहे, काय बॅकग्राऊंड असेल. तर ते म्हणाले की गावातल्या एका मुलीचं कॅरेक्टर आहे, हिरोच्या बहिणीचं कॅरेक्टर आहे तुझं. तर मी म्हणाले की ओके ठीक आहे, आणि काय करावं लागेल. तर ते म्हणाले की तुला सगळ्या गावच्या ॲक्टिव्हिटीज करायला लागतील, तुला टॅन व्हावं लागेल, तुला शेण सारवायचं आहे, तुला भाकरी करायची, तुला चुलीवरती भाकऱ्या करायच्या आहेत, सगळं गावातली भाषा, गावातला एक मुलगी कशी राहते, गावामधली एक मुलगी, तिची बॉडी लँग्वेज, तिचं घरचं काम, ती घरात कशी वावरते, ती बाहेर कशी वावरते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. सो हे सगळं करण्यासाठी आम्ही शिरूरला नगर या भागामध्ये जवळपास एक महिना 1.5 महिना आम्ही राहिलो होतो. तिकडे घराघरामध्ये जाऊन आम्ही प्रत्येक बायकांसोबत राहिलो, गप्पा मारलो, गप्पा गोष्टी केल्या, त्यांचे बॉडी लँग्वेजेस जे काही होते ते सगळं शिकून घेतलं. आता समजा पाणी भरतोय, घागर घेऊन चाललोय, तर त्या कशा चालतात, किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या. शेण सारवतं, ह्या बऱ्याच गोष्टी होत्या. आयब्रोज वाढवले होते आम्ही, आयब्रोज केले नव्हते, नथिंग, काहीच कुठल्या पार्लर नाही, काही नाही. सो आम्ही याच्या आधी हे सगळे प्रिपरेशन्स होते. जेव्हा शूट चालू झालं तेव्हा पहिल्यांदाच कॅमेरा फेसिंग होतं आणि ॲक्टिंग करायची होती. सो तिथे थोडीशी नर्वसनेस होतं खूप, की काय आहे आणि काय नाही ते. पण सरांनी खूप सांभाळून घेतलं आम्हाला आणि चित्रपट खूप चांगला झालेला आहे. तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल आणि येत्या 9 जूनला पुन्हा रिलीज होतो आहे. एवढी सगळी मेहनत करून थोडंफार जे काय झालं त्याबद्दल खरंच खूप वाईट वाटलं, खंत वाटली. पण तुमचा सगळा सपोर्ट इतका छान मिळाल्यामुळे एक आम्हाला नवीन उमेद मिळाली आणि पुढे आता तीच उमेद आम्ही कायम धरून पुढे चाललो आहे. एक नव्याने पुन्हा तुमच्यासमोर उभं राहतो आहे. तर यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे आणि आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.